हॅलो. हा 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 मी आहे मी आहे. हा 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 मी आहे की सर. आता ह्यांना सुट्टी नाही. लय मस्त आहे ना तुमचं, लय मस्त. साहेब साहेब आले तुम्हाला. साहेब आले तुम्हाला. शिंदे, तुम्हाला किती वेळा सांगितलं एका जागी उभं राहून सरळ मारा. सॉरी सर, असं दे, सवय झाली आता. अरे शिंदे, हे कोण आहे? हे लोक पेटीत गावले सर. पेटीत गावला? माझी काय नाही तू क्या हो साहेब दरविषयला आलो तो पाया पडायला सगळ्याचं मी म्हणलं होतं एबीसी चौकात पुस्तक आलेलं तुला मला म्हणलं मला अख्खं पुरं माहिती चल देतो. आता साहेब मला काय माहिती ती गल्ली आहे का चौकी सगळ्याच्यामुळे झाले अहो साहेब मी नाही काय केलं साहेब विषय काय झाला इथनं सरळ गेलं की म्हणलं एबीसी चौक लागतोया आणि आम्हाला तिकडे लय वेळ होता म्हणलं थोडं फिरून जाऊ मग तेवढंच पाय मोकळं होत्या. अरे पाय मोकळा करायला लागता का तुम्ही मोकळा व्हायला लागता भाड्यांनो? अहो विषय काय झाला साहेब ज्यावेळी पुढे गेले तिथनं पुढे गेलं की ह्याला काय होते अरे म्हणा चल की मी पैसे भरतो म्हणून जायचं ना का मी म्हणलं असं साहेब खोटं बोलतोय. हाय चालू आहे. तुला बस आहे तू बोल. आणि नियोजन करतोय म्हणतोय मला मी म्हणलं अरे नका तुला तर एमपीएससीची पुस्तक घ्यायच्यात तो म्हणतोय कसा राहू दे पुस्तक आणि ती बघू नंतर ना अरे आता आलोय ना तर मजा करून घेऊ त्याच्यामुळे झालं सांग माझ्याकडे झाले बाळको कशाला करायचं मला गेली तुम्ही घेऊन गेला सरळ गेलो असतो की अरे तुझ्याच गाडीत गेला होता म्हणून तुम्हाला तिकडून घेऊन गेला. अरे मी नेलं की तुला तिथे गेलो तुझ्या गाडीत कडा उठला अरे पण तुझ्या आई घाला मला तिकडून घेऊन गेला. शांत बसा. लय गाडीला खास आता नाही वाटत तुलाच. बरं शिंदे शिंदे सॉरी सर ह्यो स्टील बॉडीवाला कोण आहे? गांजा पेटाने गावले. गांजा पेताने गावलाय? यस सर. जिम मारतो वाटत. जिमला जातो काय? येस सर. आता स्टील बॉडी वाटत. गांजा मारतो काय? शिंदे सलूट काय मारू नका. मी काय म्हणतो शिंदे, हा सर. ह्यांच्या बरोबर काय केलं पाहिजे? सर यांना जे कपडे काढायचे हौस आहे ना ते कपडे काढून नाक्या पुण्यात नागरे. मी काय म्हणतोय, काय हो ज्या गोष्टी ज्यांना खाज आहे तीच गोष्ट आपण यांची नाही शिकली तर म्हणजे हात सॉरी बाजूला. सॉरी सर म्हणजे नसबंदी. भाडकावून शांत बसा. जर ती जमत नसेल तर प्रत्येक 20,000 रुपये द्या जा. 20,000 अयो साहेब पैसे नाही तो साहेब बाहेर हिंडायचं म्हणलं तरी आम्ही इष्टीला जातोय 3.5 जातोय हाफ तिकीट भेटेल म्हणून करायचं पैसे नाही की साहेब खरंच पैसे नाही राव भूक लागली आता जाऊन आम्ही वडापाव विकत नाही साहेब राव आणि ना दुसऱ्या लग्नात जेवतोय पण वडापाव नाही खात साहेब. अरे मग त्या पेटत कुठला एजंट तुमच्या ओळखीचा आहे जे तुमचा फुकाट कार्यक्रम करायला देतो? बरं किती रुपये ठरलं होतं? प्रत्येकी 300 रुपये ठरलं. अरे इथं 10 रुपयाचा वडापाव खायला तुम्ही काचकूच करताय आणि तिकडे 300 रुपये घालवताय. अहो 300 म्हणजे दिलं नाही साहेब. नाही दिलं म्हणजे? म्हणजे 300 रुपये ठरलं होतं पण उमरत पाहिजे वस्तूवर तुम्ही डायरेक्ट घेऊन उमर दाखवला. भाड्यानं तुम्ही काय मला चुत्या बनवता काय? तुम्ही एक काम करा, आपापल्या घरी फोन लावा. तू पहिला फोन लाव चल. साहेब एक पुस्तकच आहे साहेब. बरोबर बोलला शिंदे. चल पहिला फोन लावतो चल. साहेब एक पुस्तक म्हणजे राव साहेब मला कोण नाही एकटाच आहे आई नाही बाप नाही कोण नाही मला. तू एकटा म्हणजे तुला काय कुठनं काय डाउनलोड केलाय काय? अहो नाही त्याच्या आहे लहानपणी सोडून गेले त्याला साहेब. सोडून गेला त्याला मोठा कोणी केला? आजोबाने केलं आजोबाने सांभाळलं मला. चल मग तुझ्या आजाला फोन लाव. आजोबा माणसात महिन्यात एक्सपायर झाले. अरे भाड्यानं तुम्ही काय माझ्या डोक्यात दही करू नका. तू तुझ्या घरी फोन लाव. साहेब माझा बाप साहेब नको साहेब. अरे भाड्या तुला फोन लावा जमतंय का नाही?
काय थोडं फोन करती फोन लावा नाही तुला आजला कधी छान दिसते आई शेवंताबाईची गाठच घेतो काय म्हणते पेटच पण काही दिसत नाही लावतो का ना फोन हा साहेब कुणाचा बरे फोन काय नाव आहे बापाचं? ना हॅलो हॅलो, नाना बोलतोय का? अरे तुझ्या आईचा नाना बापाला विसरलास काय बापालाच म्हणतोय नाना बोलताय का अरे भाडकाव कोण बोलतोय ती बघा आधी. मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय, इन्स्पेक्टर अभिषेक. हा बोला की साहेब तरीच म्हणलं पोरगा असं कसं काय म्हणतंय नाना बोलताय का बरं काय म्हणता साहेब तुमचं पोरग कुठे आहे नाना? आता साहेब तुम्ही त्याच्या फोनवरून फोन केलाय म्हणल्यावर तुमच्याच बरोबर असेल की हा, पण तुमचं पोरग तुम्हाला सांगून कुठे गेलं तुम्हाला माहितीये का नाना? हा ते पुण्याला गेले पुस्तक आणायला कसली हा, अजून काय बोलला होता का तुम्हाला? गाव साहेब काय पोराला काय झालं नाही ना असं काय विचारताय अहो नाना, तुमच्या पोराला काय नाही झालं. तुमचं पोरग इथं रेड हँड पकडलंय पेटत. रेड हँड पकडली म्हणजे काय काय झालं नक्की साहेब आता तुम्हाला कसं सांगू, बाईच्या नादाने इकडे आलंय तुमचं पोरग. अहो त्याच्या आईचा दाना त्याच्या अहो साहेब तुम्हाला काय सांगतो कसली बेकार चोटावला माझ्या पोटाला जन्माला आली काय माहिती बरं द्या बरं त्याच्याकडे फोन हे जरा तुझा बाप काय म्हणतोय बघ. अरे बोल बापा बरं. हॅलो नाना अरे तुझ्या आईचा दाना बाडकाव कुठं गेलाय तू साहेब नाना पुस्तक आणायला आले होते अरे तुझ्या आईचा बसा तुझ्या लेकिडा उठतोय काय रे तुझा सगळी बापाच्या आबरू घालवायला लागला पहिला घरी ये पहिलं तुझं लगीन लावून देतो हा लगेच लावून देत आहे मग मागल्या वेळेस पोरगी पळाली मग काय लगेच लावून दिला तिला लगेच पैन करून टाकलं तुम्ही अरे बाडकाव तुला दुसरी कुठली पोरगी सापडली नाही वे शेवंताबाईचीच पोरगी सापडली पाळवायला तर ते जाऊ दे बाडकाव मी तुझ्यावर हे संस्कार केला का दुसऱ्याच्या पोरी पाळवायला ह्यासाठी उपासला का पेटत जायला जाऊ द्या काहीतरी भेटवा आम्हाला बाहेर काढायला होईल अरे बाडकाव तुझ्या आईचं दे चाय वांगड दे बोन हा बोला नाना. बरं काय करायचं साहेब आता हे बघा नाना, तुम्हाला जर विषय वाढवायचा नसेल तर मला 40,000 रुपये द्या, सोडतो तुमच्या पोराला. हा 40,000 अहो साहेब याला 40 रुपये कमवायची अक्कल नाही आणि ह्याच्यासाठी मी कुठं 40,000 रुपये आणून देऊ बघा साहेब ह्याच्याकडून काम करून घ्या तिथं टेबल पुसायला ठेवा आणि 40,000 रुपये भेटतो त्याला काही सोडू नका ह्याच्या आईचा दाना साहेब माझ्या पण जीवाला वैताग आणलाय माझ्याकडून तुम्हाला काही 1 रुपया भेटणार नाही बरं ठेवा फोन त्याच्या आईचा दाना ए यार, कसला नरेंद्र बापा ह्याचा? अरे खरंच सर्किट आहे. अहो लय सर्किट आहे काय म्हणलं ते तुला पैसे कशाचं काय पैसे देतो म्हणलं तेव्हा म्हणला की या पोराला आमचं टेबल पुसायला ठेवा. आला शिंदे, आता काय करायचं ह्यांचं? अहो साहेब काढा कपडे ह्यांची काढा दिंडे. हा, ए चला कपडे काढा पटापट चला. हो साहेब कपडे काढा, आता जेवढे पैसे आहेत ना तुमच्या खिशात ते खिसरे कामा करा. चला पुस्तक आणायला आलो होतो साहेब पण अजून पैसे साहेब एवढे घ्या पण आम्हाला सोडा साहेब अरे ती मगाशी ती 300 रुपये ठेवलं 600 रुपये ती पण देऊन टाकली काय मला काय पाहिजे लवकर अहो साहेब तेवढंच राहिलं तिकिटाला साहेब मला चुत्या बनवतोय का? पैसे काढ पटपट चल. अहो साहेब तेवढंच राहिलं तो अहो इष्टीचं तिकीट पेट देतोय, इष्टीचं तिकीट आपण चालत जावा. पैसे दे चल. हे जर पैसे देऊ यायला लय मस्ती लावला काय? यार जेवढं भेटलंय तेवढं घ्या आणि पळा ओरिजिनल पोलीस आले तर आता नाही परत काय घरी जायचं झालं. तरी का तुमच्या गाडीला खास आता हो काय सोडतोय नागडा करून मारेल. अरे बघा आपण कोणी अरे खोटे पोलीस होते आर पकडे